हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे संडे आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि संडे म्हटल्यावरती अगदी रिलॅक्स डे असतो, त्यामुळे सगळं हळूहळू चालू असतं। त्यामुळे आता सकाळपासून बरीचशी कामं छोटी मोठी चालू होती आणि आता चहा ठेवलेला आहे इथे ना। मस्त मी असे मक्याचे कुरमुरे जे असतात ना ते छान मीठ हळद आणि थोडासा मसाला घालून आहे ना भाजून घेतलेले आहेत। तसं संध्याकाळच्या भुकेसाठी छोटासा नाश्ता चटपटीत असा। आणि आता बाकीचा हा खाऊचा डब्बा आहे ज्याच्यातनं संध्याकाळच्या चहासोबत मस्त खारी टोस्ट बिस्किट असं काहीतरी खातो। तर या मस्त गरमागरम चहा घ्यायला आरवीचं दूध सुद्धा मी आता मायक्रोवेव्हला गरम केलेलं आहे। आणि जर तुमच्यापैकी कोणीही अजून टेस्ट केलं नसेल ना मक्याचे कुरमुरे इझिली अवेलेबल असतात, ज्वारीचे बाजरीचे मक्याचे वगैरे बरेचसे, तर नक्की हे घेऊन खा। कुठले ज्वारी बाजरी कुठले जस्ट थोड्याशा तेलामध्ये आहे ना किंवा बटर वापरू शकता, तूप वापरू शकता आणि तुम्हाला पाहिजे ते चाट मसाला हळद मीठ मसाला काही टाकून थोडंसं मस्त परतवायचं 5 मिनिटं मखानासारखंच। इतकं भारी लागतं ना टेस्ट, जर डाएट करत असाल आणि तर हा उत्तम पर्याय आहे त्याच्यासाठी। तर मग चला आता पहिल्यांदा चहा घेतो आणि इथे आता चहा आणि कुरमुरे आर्विकचं दूध आणलंय। हां, बाहेरचा व्ह्यू दाखवते, बाल्कनीतून दाखवते तुम्हाला बेडरूमच्या, म्हणजे तुम्हाला आणखी छान वाटेल बघून। इथे मंदार आणि आर्विक बसलेले आहेत चहा घ्यायला। तर बेडरूममधून मी तुम्हाला आजपर्यंत कधी व्ह्यू दाखवला नाही आहे बाल्कनीचा, तो दाखवते। नेहमी किचनमधूनच दाखवला आहे बऱ्याचदा। अगदी त्या बाजूला आहे सुपर मार्केट, त्या बाजूला तो आहे हमदान स्ट्रीट, त्यानंतर हे जे समोरचंच आहे ते पार्क आहे, इथे ही मॉस्क आहे आणि तिकडे आहे कॉर्निश। तर फार बाहेर बाल्कनीमध्ये कमी येणं होतं कारण खूप जास्त गरम असतं आणि आता ना खूप छान हवा येते, बऱ्यापैकी मस्त वाटतंय। आणि रात्रीचं मध्यरात्री तुम्ही 2, 2:30, 3 वाजता जरी पाहिलं उठून तरी बऱ्यापैकी रहदारी असते रस्त्याला, खूप साऱ्या गाड्या चालू असतात आणि घराला संपूर्ण काचा असल्यामुळे ना जरी माणूस एकटा असेल ना तरी भीती वाटणार नाही, कारण कंटिन्यू बाहेरचं सर्व दिसत असतं। तर आजच्या इव्हिनिंगच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्याशी काहीतरी शेअर करणार आहे। तर मला रिक्वेस्टसुद्धा आली होती, कमेंट आली होती की अक्षया तू ही जी मशीन घेतली आहे तिचा काय काय यूज आहे, याच्यामध्ये काय काय करता येतं आणि कशी वापरायची मशीन त्याबद्दल सांग। तर त्यामुळे मी आजच्या ब्लॉगमध्ये ते सर्व तुम्हाला सांगणार आहे। तर ज्यावेळी मला ही आटा मशीन आहे ना खूप महिन्यांपासून घ्यायची होती आणि मला बेसिकली घ्यायची होती, तर मला जी माहिती होती ती हा जो बाउल येतो तो स्टीलचा येतो तीच मला माहीत होती। पण माझ्या मैत्रिणीशी बोलणं झालं जेव्हा माझं या रिलेटेड कन्व्हर्सेशन होत होतं तेव्हा तिच्या बोलण्यातून मला कळलं की अशी छोटी प्लास्टिकची सुद्धा येते। आणि म्हटलं की चला बघूया ऑप्शन। तर मी ऑनलाईन सर्च केलं तर ह्या सेम मला ऑनलाईन सुद्धा दिसली। तर म्हटलं की ऑनलाईन मागवण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक्स आयटम मी ऑनलाईन मागवण्यापेक्षा प्रिफर करते स्वतः जाऊन घेणं। तर इथे लुलू सुपर मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सेक्शनला मी गेली आणि तिथे पाहिले तर सिमिलर मशीन्स तिथे होत्या। तर जर तुम्ही स्टीलमध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल ना, स्टीलमध्ये म्हणजे बाउल हा स्टीलचा असतो, मोठी कॅपॅसिटीचा असतो। जर तुमची रिक्वायरमेंट तेवढी असेल तर तुम्ही नक्कीच तेवढी घेऊ शकता। मी सुद्धा स्टीलचाच घेण्याचा विचार केला होता, म्हणजे जेव्हा पण मला पाहिजे होतं तर स्टीलचंच। पण आता इथे बघता आपण काही परमनंट इथे राहत नसतो आणि इथे आता एवढी गरज नाहीये, म्हणजे इथे एवढी आमच्या 3 माणसांसाठी जास्तीत जास्त 4 किंवा 5 माणसं असतील कधी कोणी आलं तरी, तर त्याच्यासाठी मला एवढी रिक्वायरमेंटच आहे। ज्यावेळी मी भारतामध्ये परमनंट शिफ्ट होईल त्यावेळी मी पुन्हा स्टीलचा घेण्याचा विचार करेन, पण सध्याच्या माझ्या रिक्वायरमेंटनुसार मला ही एवढी इनफ वाटली। त्यामुळे मग मी विचार केला की अगदी छोटी आहे, इझी टू हँडल आहे, खूप जास्त क्लिनिंग नाही। सो स्टीलमध्ये भरपूर सारे ब्रँड्स आहेत, फिलिप्स वगैरे इतर बरेचसे ब्रँड्स आहेत। तर प्लास्टिक बॉडीमध्ये UAE मधले मला ऑप्शन्स माहिती आहेत।
ब्लॅक अँड टेकर, त्याचबरोबर आयकॉन आणि इतर काही ऑप्शन्स होते. तर त्यातली जी बेस्ट मी त्यांना विचारून घेतली की कुठली चांगली कंपनी आहे, तर मला ब्लॅक अँड टेकर सांगितली, त्यामुळे मी ही घेतली. एक्झॅक्टली या मॉडेलमध्ये म्हणजे सेम मॉडेलमध्ये भारतात कुठले ब्रँड मिळतात मला ह्याची आयडिया नाही आहे. जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही त्याबद्दल सर्च करा. तर हा असा त्याचा बॉक्स होता आणि ही मशीन आहे 300 वॅटची. तर या मशीनचे 2 इम्पॉर्टंट फंक्शन्स हे आहेत, ते म्हणजे हा जो हँड मिक्सर आहे तो सेपरेट कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हा हँड मिक्सरने तुम्ही व्हिप करू शकता क्रीम, अंड फेटू शकता वगैरे. हे जे काही फेटण्याचे प्रकार असतात ना, नानकटाईसाठी तुम्हाला जर पिठी साखर, बटर हे फेटावं लागतं, ते फंक्शन तुम्ही यामध्ये करू शकता. त्याच व्यतिरिक्त कुठलंही फेटण्याचं कार्य आणि मळण्याचं कार्य, ह्या 2 गोष्टी तुम्ही या मशीनमध्ये करू शकता. हे जे बाउल आहे हे 3.5 लिटरचं अप्रॉक्सिमेट, मला जेवढं माहिती आहे तेवढं हे 3.5 लिटरचं आहे आणि खूप थिक मटेरियल आहे, ब्रेक होण्याचे काही चान्सेस नाही आहेत. त्याचबरोबर ह्या मशीनला बाय डिफॉल्ट कंपनीकडनं 2 इयर्सची वॉरंटी आहे, एक्सेप्ट बॉडी. या बॉडीला जर काय होत आहे तर ते ऑफकोर्स कव्हर होणार नाही, बट जर ह्याच्यातल्या मोटारला काही होत आहे तर 2 इयर्समध्ये तुम्हाला ते रिप्लेसमेंट किंवा वॉट एव्हर काही असेल ते कंपनी थ्रू करून मिळेल. क्लिनिकसाठी खूप इझी आहे, फक्त हा बाउल रिमूव्ह करायचा आहे आणि त्याच्यासाठी हे असलेले टूल्स आहेत जे यूज करतोय आपण, फक्त ते क्लीन करायचे आहे. आणि मशीनवर तुम्ही फक्त आपले हात लागतात पीठ मळताना, त्यामुळे म्हणजे पिठाचे हात वगैरे लागतात, त्याच्यामुळे जस्ट एक फडका आपण पुसू शकतो. अगदी वयस्कर आजी सुद्धा इझिली यूज करू शकते, ती उचलू शकते जर ती पीठ मळत असेल आणि दररोज चपात्या करत असेल तर. आणि दुसरी गोष्ट, हा काय मी कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ करत नाहीये, ही मशीन मी माझ्यासाठी घेतलेली आहे. छोटे व्हॅक्यूमचे रबर्स आहेत, तर ते असल्यामुळे ही मशीन ज्यावेळी चालू असते त्यावेळी ती शिफ्ट होत नाही, एका जागेवरून दुसऱ्या एका जागी फिक्स राहते. जेव्हा पण तुम्ही काढता ना तेव्हा तुम्हाला खाली रबर्सचा आवाज येईल. त्यानंतर हा आहे हँड मिक्सर. हा हँड मिक्सर आहे ना, ज्यावेळी पण तुम्हाला फिक्स करायचा आहे त्यावेळी कुठलंही बटन न दाबता इझिली फिक्स होतं आणि काढताना फक्त याच्या मागचं बटन आपल्याला प्रेस करायचं आहे आणि हे इझिली रिमूव्ह होतं. फिक्स करताना पुन्हा एकदा आपल्याला जस्ट असं प्लेस करून प्रेस करायचं आहे. हा बाउल कसा निघणार, असा तुम्ही काढला तर तो निघणार नाही. हे जे बटन आहे हे प्रेस केलं तर हा पोर्शन वरती जातो. हा बाउल तुम्ही काढू शकता. तुमचं पीठ मळून झालेलं असेल ह्याच्यात तर तो तुम्ही घासू शकता इझिली. लगेच एक स्क्रब फिरवला ना तर क्लीन होऊन जातो. आणि पुन्हा फिक्स करण्यासाठी याच्या खाली काहीच नाहीये, जी ह्याच्यातली मोटर आहे ना त्यानेच हे पूर्ण राऊंड फिरतं. जस्ट हा असा ठेवला, पुन्हा हे प्रेस करायचं, हा असा खाली होतो. 2 प्रकारचे टूल्स आहेत. यामध्ये हे आहे पीठ मळण्यासाठी. कुठल्याही प्रकारचं तुम्ही पीठ मळा, तुम्हाला दररोजच्या आपल्या चपात्यांचं, भाकरीचं, मोदकाचं, त्यानंतर म्हणजेच तांदळाचं, त्यानंतर पिझ्झाचं, डोनट्सचं, कुठल्याही प्रकारचं पीठ तुम्ही ह्याने मळू शकता. आणि बट ऑब्वियस आणि सेकंड ते म्हणजे जर तुम्हाला काही फेटायचं आहे, विस्क करायचं आहे, तर तुम्ही व्हिपिंग क्रीम केकची तर तुम्ही हे वापरायचं आहे. हे 2 जे टूल्स आहेत हे कसे लावायचे हे मी सांगते. हे स्टार शेपमध्ये आहे नोझल. तर स्टार शेपमध्ये जो होल आहे ना यामध्ये हा फिक्स करायचा. तर हा फिक्स करताना तुम्ही फक्त प्रेस करायचा आहे, जस्ट थोडंसं हलकं. आणि हा प्लेनवाला जो आहे तो जो प्लेन सर्कल आहे त्यामध्ये फिक्स करायचा आहे, बस. मग आता हे रिमूव्ह करताना कसं करायचं, तर हा जो सगळ्यात पहिला वरचा जो बटन आहे तो प्रेस केला तर हे दोन्ही निघतं. त्याचप्रमाणे हे दुसरे आहेत. हा जो स्टार नोझलवाला आहे तो, हे जे स्टार आहे, स्टारवाला गोल यामध्ये टाकायचं आहे. आणि हा जो प्लेन वाला आहे तो प्लेन सर्कलमध्ये. हे बटन मी प्रेस करून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही काढायचे. आणि तुम्ही बघू शकता क्लिनिंगसाठी सुद्धा अगदी इझी आहे, कारण हे स्टील आहे.
तर चालू कशी करायची मशीन, तर चालू करण्यासाठी कुठलाही नाही, तुम्ही हे सगळं फिक्स केल्यानंतर जस्ट तुम्हाला स्पीड वरती सिलेक्ट केलं 1 2 3 4 5 तर तुमचं ऑटोमॅटिक मशीन आहे ना फिरायला चालू होणार. आता मी तुम्हाला ना यामध्ये पीठ सुद्धा मळून दाखवते. तर मग चला, सर्वात पहिल्यांदा कधी पण मी पीठ मळायला घेण्याआधी हे वॉश करून घेते, कारण ते जस्ट असं ओपन असतं, तर त्यामुळे असं वॉश करून घेते मी नेहमी. आणि हे मागचं बटन प्रेस करून हे मी काढलेलं आहे. आणि हे दोन्ही मी सांगितल्याप्रमाणे इन्सर्ट करायचे आहेत. बस आता हे काढले तरी निघणार नाही अंटिल अँड अनलेस तुम्ही हे बटन प्रेस करत नाही. आणि इथे मी आहे ना, तर तुम्हाला किती पाणी हे गरज आहे ते कळेल. इथे दाखवा आता. यामध्ये थोडंसं मीठ घालते मी. हे बघा, प्रेस करून पुन्हा हे केल्यावरती हे माझं मेजरमेंटचं कप आहे. हे बटन आहे टर्बो बटन, ज्याच्यामध्ये तुम्ही हाय स्पीडवरती मशीन चालू शकता, स्पेशली फॉर व्हिपिंग क्रीम. तर अशा प्रकारे अजिबात हात न लावता जस्ट मी माझं जे पूर्ण 2 कप एवढं पीठ वापरलं, तुम्ही तुमच्या अंदाजाने वापराल. आणि हे मी 2.5 कप पाणी घेतलं आहे. माझा हा मी मेजरमेंट आता ठरलेला आहे. आणि 1.5 चमचा, अगदी म्हणजे भरून नाही तर 1.5 चमचा तेल एवढं मला लागलं. अजिबात काहीच कुठे स्टिकी नाही, काही नाही, एकदम मस्त. तर मी आता तुम्हाला काढून दाखवते. अजून तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही लावून करू शकता. मस्त असं पीठ तयार झालंय. खूप जास्त बाउल खराब झालं नाहीये. ते इतकं सोपं आहे. यानंतर जेव्हा आणखी काय काय वेगळं करेन ना या मशीन मध्ये, त्यावेळी मी नक्कीच शेअर करेन तुमच्याशी. आणि कसं आहे, सुरुवातीला तुम्हाला कळेपर्यंत पाण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं, त्यामुळे पीठ कधी स्टिकी वाटू शकतं, चिकट वाटू शकतं. पण एकदा का पाण्याचं प्रमाण परफेक्ट कळलं की तुम्ही मग परफेक्ट पीठ येतं. त्या ज्या मी पुऱ्या केल्या होत्या, त्या पुऱ्यांसाठी घट्ट पीठ लागतं, तर अगदी कमी पाणी घालत अंदाजे थोडंसं मळलं होतं आणि घट्ट पीठ केलं होतं. तर आपल्या हिशोबाने आपण करू शकतो. तर हे झालं. तुम्हाला मी आज ही मशीन कशी आहे आणि कशी काम करते ते सर्व सांगितलं. तर आय होप ते तुम्हाला समजलं असेल नीट. चला मग आता हे आवरते आणि मग थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. बाय. आणि उद्या आता आरवीचा फर्स्ट डे आहे स्कूलचा. 9 वाजता त्याची स्कूल आहे, त्यामुळे त्याची तयारी करते. ते ही त्याची बॅग आहे, आधी तो स्कूलला जायचा त्यावेळेची ना, आता मी भरून ठेवते. तर नॉर्मली लहान मुलांना स्कूल मटेरियल तर सगळं त्यांना स्कूलमधूनच मिळतं, त्यांना काहीच कॅरी करावं नाही लागत. फक्त टिफिन, वॉटर बॉटल, हँडकी, ते त्याचं हँडकी आणि 1 पेअर ऑफ क्लोथ्स मी आता भरून ठेवते बॅगमध्ये. कारण लहान मुलांना ऑलवेज सांगतात की एक पेअर तुम्ही सोबत देऊन ठेवा. तर मी आता तेच त्याची स्कूल बॅग आहे ना रेडी करून ठेवते. सकाळी त्याला जे घालायचे कपडे, तर युनिफॉर्म मी उद्या कलेक्ट करणार आहे. तर मग चला आता मी त्याची बॅग रेडी करून घेते. आणि मग यानंतर आता मला रेडी व्हायचं आहे आणि मग जायचं आहे खाली, कारण ऑलवेज विकेंडला आम्ही बाहेर जातो काहीतरी शॉपिंग करायला, कुठेतरी फिरायला. तर आमचं ते ठरलेलंच आहे. आणि आठवड्यातून एकदा तरी बाहेर आम्ही लंच किंवा डिनर जातो. कारण प्रत्येक लेडीजला आठवड्यातून एकदा तरी आराम हवा असतो. आमचं एकदा असं नाही, आम्हाला जेव्हा
काही काम असेल, घरामध्ये मी बिझी असेल, मला शक्य नाही झालं, कधी बरं नाही वाटलं, तर आम्ही बाहेर ऑर्डर करतो किंवा बाहेर जातो. म्हणतात मला नेहमीच त्यासाठी सपोर्ट करतात की एवढं स्ट्रेस नाही घ्यायचं कुठल्या गोष्टींचा. तर त्यामुळे आणि विकेंडला आता ऑफकोर्स बाहेर जाणंच होतं खरेदीसाठी ह्याच्यासाठी. तर मग लंच किंवा डिनर हा बाहेरच होतो. तर आता हँड मिक्सर घेतलेला आहे म्हटल्यावरती केक तर ट्राय केलेच पाहिजे. तर मला त्याचं बेकिंगचं थोडंसं मटेरियल घ्यायचं आहे. काही मी बऱ्याच वर्षापासून घेतलेलं आहे आणि काही थोडंफार घ्यायचं आहे. तर ते मी बघण्यासाठी आता जाणार आहे आणि मग डिनरसुद्धा मी बाहेरच करणार आहोत. तर त्याआधी मी आर्विकचे बॅग भरून घेते. चला, मग त्यानंतर घरी जेवण मागवलं, जेवलो आणि आता डे टू डेला आलेलो आहोत. मला बेकिंगचं काही सामान घ्यायचं होतं. माझ्यासाठी मी इथून आता पॅलेट नाईफ घेतलेला आहे आणि इतर सर्व बेकिंग सामान इथे मिळतंच. आणि हे संपूर्ण युटेन्सिल्सचं सेक्शन आहे, ज्यामध्ये आपले इंडियन्स बरेचसे युटेन्सिल्स तुम्हाला दिसून येतील. इथे फिरताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ते म्हणजे दोन्ही क्वालिटी तुम्हाला दिसतील, एकदम चांगली आणि ओके. कारण ज्यांच्या प्राइसेस खूप जास्त आहेत ना, तेच ब्रँड क्वालिटी वाईज अगदी चांगले आहेत. इथे मी माझ्यासाठी एक लोखंडी कढई बघते आहे. साईजनुसार आहेत, पण त्या सर्व ना खाली फ्लॅट आहेत. तर मला एक फ्लॅट न घेता एक गोल पाहिजे होती. आपल्याकडे पंक्तीमध्ये बसल्यावरती पाणी ओतत नाही आणि इडलीचे साचे सुद्धा. इकडे भांडी मी सिलेक्टेड घेतली होती. सर्व भांडी मी भारतातूनच आणली आहे. भांडीचं विचारायला तर आपल्याकडची भांडी एकदम चांगली क्वालिटी वाईज. इथे पातळ भांडी असते भरपूर, त्याच्यामुळे तुम्ही जर क्वालिटी बघाल ना एकदम हलकी, म्हणजे ॲल्युमिनियम पण ॲल्युमिनियम नाही, पत्रासारखं वाटतं, एवढा फरक असतो. आवाजावरून कळेल. काहीच किती सारे प्रकार आहेत बघा. आपले खलबत्ते बघा, असा माझ्याकडे भारतात आहे आणि आता मार्बलचा जो आहे तो इथे आहे. हे बघा किती प्रकार आहे, काय नाही आहे इकडे. म्हणूनच मी गेल्याने म्हटलं डे टू डे असावं जवळ. दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये तुम्ही कुठेही राहताय तर डे टू डे तुमच्या जवळ असावं. सगळ्यात चांगलं काय नाही मिळत इथे. बघा ना, बॅग्स, हे नोझल वगैरे मी खूप आधी घेऊन ठेवलेलं आहे. सोन्याचे चमचे पाहिजे असेल तर हे एवढे सोन्याचे चमचे आहेत. काय हवं ते आहे इथे, तुम्ही फक्त यायचे बाकी आहात. आल्यावर काय घेऊ आणि काय नको असं होईल. कोण येणार असेल पाहुणे तर हे सोन्याचे चमचे घेऊन जा नक्कीच. इथे हे लसूण पील करायला काही येत नाही, सोलायला काय फक्त मशीन येत नाही. ठेचायला बिचायला 100 प्रकार आहेत. हां, हे बघ बरी आहे ना. हे बघ सुपारी जर कोण खात असेल तर नक्कीच हा एकदम लक्झरी अडकित्ता काहीतरी. हां, तर ते सुद्धा आहे, ते पण इतकं डिझायनर. त्याच्यानंतर सुरीला जर धार काढायची असेल तर हा दगडसुद्धा आहे इकडे. तुम्ही म्हणाल अक्षय डे टू डेला किती वेळा जाते आणि तिकडचंच दाखवते, पण एवढ्या गोष्टी आहेत इथे तर ते एका ह्याच्यात दाखवून होणार नाही ना. हे बघा, जेवणापेक्षा चमचा बघून पोट भरेल. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि काल माझा व्लॉग एंड करायचा राहूनच गेला, त्यामुळे मी आता सकाळी कंटिन्यू केलेला आहे. आणि मी आता निघालेली आहे आर्विकला घेऊन स्कूलमध्ये. आज आहे त्याचा स्कूलचा फर्स्ट डे. लवकरच त्याला युनिफॉर्मसुद्धा मिळेल. ही जी ब्ल्यू बिल्डिंग आहे ती आहे हॉस्पिटल. चला तर मग आधी आर्विकला सोडते आणि मग बोलते तुमच्याशी. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आजचं वातावरण ना अगदी क्लाउडी आहे, त्यामुळे अजिबात ऊन वाटत नाही आहे, त्यामुळे आरामात चालता येत आहे. चला तर मग पहिल्यांदा क्रॉस करते रस्ता. आर्विकला सोडून मी समोरच्या पार्कमध्ये आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून मला वॉकला यायचं होतं. तर म्हटलं की आर्विक आता स्कूलमध्ये असताना माझ्याकडे माझा वेळ आहे, तर मग आता वॉकला यायचंच. आणि पार्क खूप मोठा आहे, त्यामुळे खूप मोठा राऊंड होईल. तर आता बघू किती राऊंड होतात. 3 ते 4 राऊंड करणार आणि थोडं रिलॅक्स बसणार, कारण सकाळपासून खूप धावपळ चालू होती. तर काल व्लॉग एंड करायचा राहिला डे टू डेमधून आल्यानंतर, त्याच्यामुळे मग तो आज सकाळी कंटिन्यू केला. आर्विकचं फर्स्ट डे ऑफ स्कूल तुमच्याशी शेअर केलं. आता असा होता, कालपासून
आजपर्यंतचा व्लॉग. आय होप तुम्हाला तो आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.